पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते। ईव्हीएम बिघडल्याने मतदान प्रक्रिया थांबली आहे। तर टिंगरेनगरमधील इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते। मतदान केंद्रावर मतदारांच्या लांब रांगा लागल्याची माहिती सुद्धा समोर येते। पुण्यामध्ये मतदार राजा सकाळीच हे मतदान सुरू होण्याच्या आधीपासून सुद्धा मतदार राजाने या ठिकाणी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं होतं। पण पुण्यामध्ये काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या घटना ही समोर येताना दिसतात। पुण्यामधल्या वडगाव शेरी इथल्या मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे जे मतदार राजा आहेत ते लाईनीमध्ये उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा खोळंबा झाल्याचं दिसून येत आहे। पुण्याच्या वडगाव शेरीमधील ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे टिंगरेनगरमधील इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये जे मतदान केंद्र आहे तिथं मात्र या ठिकाणी जे येऊन थांबलेले मतदार आहेत त्यांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळी आपण येऊन मतदान करू अशी इच्छा त्यांची असेल आणि त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदार हे आल्याचं पाहायला मिळतंय। ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले आहेत पण त्यांचा या ठिकाणी हिरमोड होताना दिसून येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।